नमस्कार, मी छाया. आजच्या या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज मी तुमच्या समोर श्रीदी इनामदार यांची वाकळ ही कविता सादर करणार आहे. कवितेकडे वळण्यापूर्वी आपण थोडंसं श्रीदी इनामदार यांच्याबद्दल सुद्धा जाणून घेऊ. श्रीदी इनामदार हे एक प्रसिद्ध मराठी कवी आणि बालसाहित्यिक होते. त्यांना मराठवाड्याचे रवींद्रनाथ टागोर असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यांची 26 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यांची बालगीतांची, बालनाट्यांची व कवितांची पुस्तकं अपूर्व आहेत. 1970-80च्या मुक्त कविता लिहिण्याच्या कालखंडात छंद आणि लय सांभाळणारी कविता श्रीदी इनामदार सतत लिहित राहिले आणि निसर्ग कविता, पुराणातील संकल्पनांना घेऊन लिहिलेली कविता हे श्रीदी इनामदार यांच्या कवितांचं वैशिष्ट्य मानलं जातं. आपल्याला शालेय जीवनात बालभारतीच्या पुस्तकामध्ये बैलाचं ऋण हे शीर्षक असलेली त्यांची कविता अभ्यासाला होती. आता आपण वळूया आजच्या कवितेकडे. आजच्या कवितेमध्ये वाकळ हा शब्द वापरलेला आहे. मी सांगितलं तसं वाकळ म्हणजे गोधडी. ही कविता संत जनाबाई यांच्या जीवनाशी निगडीत एका प्रसंगाशी आहे असं मला वाटतं. आपल्याला माहिती आहे की संत जनाबाई ह्या 13व्या शतकातल्या एक ज्येष्ठ संत कवयित्री होऊन गेल्या. त्यांनी अनेक अभंग आणि ओव्या लिहिलेल्या आहेत. पंढरपुरात नामदेवांच्या घरी त्या राहायला होत्या आणि त्यांची निस्सीम विठ्ठलभक्ती आणि विठ्ठलावरचं प्रेम हे आपल्याला सगळ्यांनाच ज्ञात आहे. त्यांच्या घरी अनेक चमत्कृती घडलेल्या सुद्धा आपण ऐकलेल्या आहेत. विठू माऊलींनी त्यांच्या घरी कपडे धुतलेले आहेत. कधी त्यांना दळण दळायला मदत केलेली आहे. अशा या संत जनाबाई, माऊलींना आणि संत जनाबाईंना आपण अभिवादन करून आजच्या कवितेकडे वळूया. कवितेचं शीर्षक वाकळ. पीठ शेल्याला लागले झाला राऊळी गोंधळ. पीठ शेल्याला लागले झाला राऊळी गोंधळ. कुण्या घरचे दळण आला दळून विठ्ठल. पीठ चाखले एकाने म्हणे आहे ही साखर. पीठ चाखले एकाने म्हणे आहे ही साखर. पीठ हुंगले दुजाने म्हणे सुगंधी कापूर. कुणी शेला झटकला, कुणी शेला झटकला. पीठ उडून जाईना. बुचकळला पाण्यात पीठ धुवून जाईना. झाली सचिंत पंढरी, झाली सचिंत पंढरी. वाढे राऊळी वर्दळ. ठिगळाच्या पांघरुणा शेला म्हणती सकळ. फक्त जनीस दिसते होती तिची ती वाकळ. फक्त जनीस दिसते होती तिची ती वाकळ. विठ्ठल प्रेमे भरून आले जनी रडे घळघळ. विठ्ठल प्रेमे भरून आले जनी रडे घळघळ. या कवितेमध्ये माऊलींचा जो शेला आहे त्याला पीठ लागलेलं बघून राऊळी एकच गोंधळ उडालेला आहे आणि सगळ्यांना प्रश्न पडलाय की कुणाच्या घरचं दळण दळून आलेत बरं विठ्ठल. म्हणून एकाने पीठ चाखून बघितलं तर ती साखर आहे. दुसऱ्याने हुंगून बघितलं तर तो सुगंधी कापूर आहे, त्याला वास कापराचा आहे. मग कुणी हा शेला झटकला पण त्याच्यावरचं पीठ काही उडून जाईना. कुणी पाण्यात बुचकळला, पीठ धुवून सुद्धा जाईना. मग काय झाली सचिंत पंढरी. वाढे राऊळी वर्दळ. पंढरीत सगळ्यांना चिंता वाटायला लागली आणि वर्दळ वाढली. ठिगळाच्या पांघरुणा शेला म्हणती सकळ. ठिगळं लावलेलं हे पांघरुण याला सगळे शेला म्हणत होते. अर्थातच विठू माऊलींनी घेतलेला तो शेलाच असणार. पण फक्त जनीस दिसते होती तिची ती वाकळ. तिला मात्र लक्षात आलं की ही आपलीच वाकळ आहे, माझीच ती गोधडी आहे. विठ्ठल प्रेमे भरून आले जनी रडे घळघळ. तिला
माऊलींच्या प्रेमाने भरून आलं आणि ती घळघळ रडायला लागली. तिच्या अंतःकरणात ओतप्रोत भरलेली माया आणि प्रेम विठ्ठलाचं अश्रू वाटे तिने रडून व्यक्त केलं. अशी ही थोर जनाबाई आणि थोर विठू माऊली. माऊलींना, जनाबाईंना नमस्कार करूया. आणि तुम्हाला मी विनंती करीन नेहमीप्रमाणे की नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, असेच कविता ऐकत राहा. कमेंट्समध्ये मला तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर कवितेसह. तोपर्यंत धन्यवाद.